शरद पवार यांनी विधान भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन बसणे आणि शिंदेंनी सुद्धा कामकाजातून वेळ काढून त्यांच्या स्वागताला जाणे हा 2019च्या आधी निव्वळ योगायोग म्हणून आपण बघितला असता, पण सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण बघता तशी चूक कोणी करेल असं वाटत नाही। भविष्यातल्या कुठल्याही राजकीय संवादासाठी पूल कायम असल्याचा अप्रत्यक्ष संदेश शरद पवार यांनी या भेटीतून दिल्याचं बोललं जातंय। शिंदे पवार भेटीने राजकीय चर्चांना आता उधाण आलेलं आहे। या भेटीचे विविध अर्थ लावले जात आहेत, नवे राजकीय अर्थ लावले जात आहेत। कुणी काय संदेश दिला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून थोडे राजकीय अर्थ समजावून घेऊया। शरद पवारांनी काय संदेश दिला? संवादाचे दरवाजे बंद नाहीत। राजकारणात वैयक्तिक संवाद कायम ठेवण्याची जुनी शैली शरद पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। मी अजूनही पॉवर सेंटर आहे हे दाखवण्याचा शरद पवारांचा इथे प्रयत्न दिसून आला। कोणत्याही राजकीय समीकरणात आपल्याला डावलता येणार नाही हेही त्यांनी दाखवलंय। सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही संवाद साधण्याची क्षमता त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नाराजांनी सुद्धा वेगळी वाट त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय। तर एकनाथ शिंदे यांनी काय संदेश दिलाय तर आपण महायुतीत आहोत पण वेगळा राजकीय घटक असं अस्तित्व त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय। उपमुख्यमंत्री म्हणून सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद असल्याचा त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। स्वतःची स्वतंत्र राजकीय स्वीकारार्हता दाखवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। महायुतीतच नाही तर राज्यातील समीकरणात माझं वजन कायम आहे हा संदेश एकनाथ शिंदे इथे देऊ पाहतायत। शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता आपल्या दालनात येतो हा राजकीय प्रतिमेच्या दृष्टीने सकारात्मक संदेश आहे। राज्यातील भाजप नेत्यांच्या नाराजीची त्यामुळे फार काळजी नाही हाही एक संदेश एकनाथ शिंदे देऊ पाहतायत। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या सगळ्याचं अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत। संदीप, वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत, या घडीला राजकीय गोटामध्ये काय कुजबूज आहे या सगळ्याबद्दल? काल ज्यावेळेला ही भेट झाली शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे। मात्र त्यापूर्वी एक उदाहरण सांगेन मी। साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये एक पोस्टर लागलेलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर तिथल्या स्थानिक नेत्यांमध्ये वाद होता आणि त्या पोस्टरवर लिहिलं होतं, सुजल्यावर कळतं शरद पवारांनी कुठं मारलंय ते। खरं तर शरद पवारांचं राजकारण कुणालाही ओळखता आलेलं नाही, ते बोलतात, ते करतात, एक हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। आणि कोल्हापूरमध्ये लागलेल्या त्या पोस्टरप्रमाणे पवारांच्या मनात नेमकं काय चाललं हे अजूनही कुणाला म्हणजे अजून याचा उलगडा खरं तर झालेला नाही। सीमा प्रश्नाच्या बैठकीच्या निमित्तानं ते आले होते विधान भवनात आणि जाताना आमदार खासदार भेटल्यानंतर ते शिंदेंच्या कार्यालयात जाणं आणि त्यावेळेला वरती खरं तर कॅबिनेट सुरू झालेली होती आणि कॅबिनेट चालू म्हणजे होणार होती आणि ती अर्धवट सोडून एकनाथ शिंदे खाली आले, त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांचं स्वागत केलं। आता आपण ज्या शक्यता दाखवल्या एकनाथ शिंदे यांचं कसं वर्चस्व आहे किंवा त्यांनी काय संदेश दिला आणि शरद पवारांनी काय संदेश दिला, प्रामुख्यानं एनडीए सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाणार ही चर्चा सुरू असतानाच त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेणं आणि त्यांच्या कार्यालयात जाणं खरंच हा वेगळा संदेश म्हणावा लागेल। त्यामुळं 19 नंतर ज्या काही राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत त्याचा विचार करता नवीन राजकीय समीकरणांची ही नांदी असू शकते, म्हणजे यामध्ये वादच नाही। आणि महत्त्वाचं हेच आहे की शरद पवार जर एनडीए सोबत जायचं असेल त्यांना तर मग एकनाथ शिंदेंच्या थ्रू त्यांना जायचं आहे का? कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी हेच खरं तर या बाबतीतले सगळे निर्णय घेऊ शकतात। मात्र शिंदेंची कुबड्या घ्याव्या लागत आहेत का शरद पवार यांना? कारण या भेटीनंतर संजय राऊत यांनी प्रचंड टीका केली, शरद पवारांना त्यांनी थेट टार्गेट करत त्यांच्यावर टीका केली आणि त्याला दुसरीकडे नम्रता राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील संजय राऊत यांना उत्तर दिलेलं आहे। समुद्राला पोहायला शिकवल्यासारखं आहे शरद पवारांच्यावर टीका करणं। म्हणजे त्याचबरोबर जर तुम्हाला इतकं अस्वस्थ वाटत असेल, मन दुखावलं असेल तर मग आघाडी तुमची किती मजबूत आहे याचा विचार संजय राऊत यांनी करावा, असं थेट आव्हान खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेलं आहे। आज दिवसभरामध्ये विधानभवन परिसरामध्ये नेत्यांकडून हेच येत आहे की
शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल. आणि कालपासून नम्रता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे नेते नाकारतायत. ही भेट अचानक झालेली आहे. हा निव्वळ योगायोग आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे स्वतः देखील तेच सांगतायत. मात्र निव्वळ योगायोग हा म्हणता येणार नाही, कारण त्यावेळेला तिथे एकनाथ शिंदेचं येणं आणि ही भेट होणं नक्कीच ही राजकीय नवीन समीकरणं जुळू शकतात. हे नाकारता येत नाही. अगदी जसं तू म्हणाला संदीप, राजकारणामध्ये योगायोग नसतात. ते योगायोग दाखवायचा कितीही प्रयत्न झाला तरी सुद्धा त्याची चर्चा ही होत राहते. संदीप, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल.